फ्रेंड्स, तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुद्धलेखनाचे नियम बघणार आहे. शुद्धलेखनाचे नियम बघण्या अगोदर काही गोष्टीबद्दल मी डिस्कस करतो. पहिलं तर ऱ्हस्व दीर्घ आपल्याला माहिती पाहिजे. ऱ्हस्व म्हणजेच काय, पहिली वेलांटी पहिली उकार, यालाच काय म्हणतात ऱ्हस्व. आणि दीर्घ म्हणजे काय, दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार, त्यालाच काय म्हणतात दीर्घ. हे एवढं लक्षात राहिलं असेल तर आपण जाऊयात नियमाकडे. एक अक्षरी शब्द जेव्हा सुद्धा असणार तेव्हा तो शब्द तुम्हाला दीर्घ लिहायचा असतो. बघा इथे मी, ती, तू, जी, यांना सगळ्यांना दीर्घ वेलांटी राहील. ओके, सॉरी, दीर्घ वेलांटी आणि दीर्घ उकार राहील. एवढं लक्षात ठेवा. एक अक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहितात. ओके, आता दोन अक्षरी शब्दासाठीचा नियम काय आहे? दोन अक्षरी शब्दाचा नियम आहे, पहिलं अक्षर ऱ्हस्व राहील आणि दुसरं अक्षर जे दीर्घ राहील. तर इथे बघा, पिढी, पहिलं अक्षर ऱ्हस्व आणि दुसरं अक्षर दीर्घ. आता बघूया तीन अक्षरी शब्दाचा नियम. तीन अक्षरी शब्दामध्ये काय राहतं, मधलं अक्षर जे असतं ते ऱ्हस्व राहतं आणि शेवटचं अक्षर हे दीर्घ राहतं. इथे बघू शकता. आता आपण तत्सम शब्द बघणार आहे. तत्सम शब्द म्हणजे असे शब्द की जे दुसऱ्या भाषेतून आलेले असतात आणि त्यांना जशास तसं लिहिलं जातं. ओके, जसं की दिन. बघा, हा दिन आहे जो संस्कृतमधून आलेला आहे, तर त्याचा मीन होतो दिवस. ओके, पण जर याला आपण दीर्घ लिहिलं दिन, तर याचा मीनिंग चेंज होतो. याचा मीनिंग होतो गरीब. ओके, तर अशा प्रकारे आपण शुद्धलेखनाचे नियम बघितले. ओके.